नमस्कार मित्रांनो, मी आहे अनिकेत सावंत आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आणि आज आहे शनिवार आणि आम्ही असं ठरवलं की चला आपण तुळजापूरला जाऊन येऊया, देवीचे दर्शन घेऊयात। आणि आज आम्ही आता निघालेलो आहोत तुळजापूरला। तुळजापूर 160 किलोमीटर आहे, आणखीन 3 तास आम्हाला प्रवास करायचा आणि आता वाजलेले आहेत 1:40 आणि आता आम्ही इथून निघालेलो आहोत गंगाखेडवरून। आणखीन 3 तास आपल्याला प्रवास करायचा। चला तर मित्रांनो, व्लॉग कंटिन्यू करूया। माझ्यासोबत आहे भैया, नेहा आहे, आयुष्कार आलेला आहे आपल्यासोबत। आयुष्कारला सुट्ट्या लागलेल्या आहेत। नमस्कार मित्रांनो, शनिवार आणि रविवार सुट्टी आल्यानंतर माझं काही पाऊल घरात निघत नाही, म्हणून चला म्हटलं एक छोटासा टूर, एक छोटीशी पिकनिक 2 दिवसाची। आपण देवीचं, तुळजाभवानी देवीचं दर्शन, श्री स्वामी समर्थाचं दर्शन, श्री क्षेत्र गाणगापूर येथे जाऊन यावं असं मला वाटलं आणि मी निघालो आता प्रथम तुळजाभवानी मातेच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी। चला तर मित्रांनो, आपण पुढील प्रवास तुळजापूरचा बघूया। आता 2:30 वाजलेले आहेत। आम्ही परळीमध्ये CNG फिल केलं। भद्रनाथ भगवान की जय। थोड्याच वेळात आम्ही अंबेजोगाईमध्ये पोहोचणार आहोत। मित्रांनो, आता वाजलेले आहे 2:40 आणि आता मी आलेलो आहे अंबेजोगाईमध्ये। आणखीन 2 तासाचा प्रवास राहिलेला आहे आपला आणि आता परी सुद्धा आमच्यासोबत येणार आहे, त्यामुळे आता परीला घेण्यासाठी आम्ही जात आहोत तिच्या घरी। आम्ही आता अंबेजोगाईमध्ये आलेलो आहोत। प्रथम योगेश्वरी मातेला नमन करून आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघत आहोत तुळजापूरकडे। योगेश्वरी माते की जय। मित्रांनो, आता वाजलेले आहेत 4:30 आणि आता आम्ही लातूरच्या पुढे आहोत। गाडी CNGच्या लाईनला लावलेली आहे। मित्रांनो, आता वाजलेले आहेत 6:30 आणि आता आम्ही तुळजापूरमध्ये पोहोचलेलो आहोत। आता दर्शनासाठी जात आहोत आम्ही। मित्रांनो, आता आमचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही 6:30ला लागलो होतो दर्शनाला। आता वाजलेले आहेत 8:30, तब्बल 2 तास आम्हाला दर्शनाला लागलेले आहेत। दर्शनासाठी खूप गर्दी होती, त्यामुळे आम्हाला वेळ लागला। मित्रांनो, आता वाजलेले आहेत 10:30 आणि आता आम्ही अक्कलकोटमध्ये आलेलो आहोत श्री स्वामी समर्थाचं दर्शन घेण्यासाठी आणि दर्शन झालेलं आहे आमचं।
मित्रांनो, आता वाजलेले आहेत 10 आणि आज आहे रविवार आणि आम्ही काल रात्री इथंच मुक्कामी होतो, म्हणजे अक्कलकोटलाच मुक्कामी होतो. ही रूम आहे आमची स्टे केलेली रूम. 1 RK रूम होती आणि इथेच आम्ही नाश्ता वगैरे करून आता आम्ही गाणगापूरच्या दिशेने आता आम्ही निघणार आहोत. खूप वेळ झाला आहे गाणगापूर येथे येण्यासाठी. आता बघूया, यांनी खूप वेळ केला. आता किती वाजले? आता वाजलेले आहेत 12:15. आता वाजलेले आहेत मित्रांनो 12:15 आणि आम्ही निघालेलो होतो तिथून एक 10 वाजता निघालेलो होतो आणि इथं येण्यासाठी अक्कलकोटून 10 वाजता निघालेलो होतो आम्ही. आता गाणगापूरमध्ये 12:15 वाजलेले आहेत आणि आता आम्ही दर्शनाच्या रांगेसाठी निघालेलो आहोत. किती वेळ लागला विचार? किती वेळ लागला विचारा नेहा. गाणगापूरला आलो. परी तुला कसं वाटतंय? चांगलं वाटतं. 2 मिनिट आयशू काय म्हणायलाय? आपण कुठं आलो? गर्दी बघून काय वाटतंय? मंदिरामध्ये किती गर्दी असेल? खूपच गर्दी आहे आज रविवारचं. बघूया किती वेळ लागतंय. तर अन्नदान चालू आहे.